उत्तर नागपुर के विधानसभा चुनाव के नतीजे हमेशा से ही भारतीय जनता पार्टी के समर्थन में रहा है। आपको मालूम है कि महाराष्ट्र विधानसभा के चुनाव अक्टूबर महीने में होने वाले हैं, जिसको देखते हुए सबकी नज़र नागपुर जिले के उत्तर नागपुर पर टिकी हुई है। आपको बता दें कि अंबेडकर नेता का नेतृत्व करने वाले और 2014 से लेकर 2019 के कार्यकाल में विधायक के रूप में उत्तर नागपुर का विकास करने वाले पूर्व विधायक डॉक्टर मिलिंद माने ने आने वाले विधानसभा चुनाव में फिर एक बार उत्तर नागपुर से भारतीय जनता पार्टी से चुनाव लड़ते नजर आ सकते हैं। मिलिंद माने ने मीडिया से बातचीत के दौरान कहा कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता मुझ पर विश्वास दिखाएंगे, साथ ही आने वाले चुनाव में उत्तर नागपुर का सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टी के आने वाले विधायक के रूप में होगा। यह मैं आपको भरोसा देता हूं। माझा पक्ष एवढा मोठा आहे, आजच्या तारखेमध्ये सागरासारखा प्रशस्त मोठा झालेला पक्ष आहे। मला जर आज तिकीट नाही दिली तर माझ्या पक्षाला माझं महत्त्व माहीत आहे। माझा पक्ष जो आहे, माझा कुठे उपयोग करून घ्यायचा आहे हे पक्ष चांगल्या रीतीने जाणतो, माझे नेते देखील जाणतात। जर समजा सर्वे आहे किंवा जनमतामध्ये मी कुठे मागे पडत असेल, मला तिकीट नाही मिळालं तरी ज्याही उमेदवाराला तिकीट मिळेल त्या उमेदवाराच्या खंबीरपणे पाठीमागे राहून त्याला निवडून आणेल। आणि भारतीय जनता पक्षाला आता काय वय, माझं 65 वर्षांचं वय झालेलं आहे, वय सांगून टाकतो, लोकांना माहीत असलं पाहिजे। आणि लोकांना हे सांगून टाकतो तुमच्या माध्यमातून की मला बरेचसे लोक म्हणतात की डॉक्टर मिलिंद माने साहेब मातंग समाजाचे आहे। जनते हो, मी मातंग समाजाचा नाही आहे, मी महार जातीचा असून माझा धर्म बौद्ध आहे। बरेचसे लोक आवळ उठवतात, मिलिंद माने मातंग आहे, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेलाच नाही आहे, ते मूर्ख बनवतात। असं काही नाही आहे। ज्या कुणालाही माझ्या जातीच्या दाखल्याबद्दल जर शंका असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे, माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागावी की डॉक्टर मिलिंद मानेची जात कोणती आहे आणि तो माणूस काय आहे। तर हे मी जनतेला, म्हणजे लोक काही म्हणजे खोटी नाटक नॅरेटिव्ह सेट करतात आणि आपले मतदान लाटत राहतात, असं काही एक नाही आहे। मी बौद्ध समाजाचा आहे, हिंदू समाजावर माझं तेवढंच प्रेम आहे, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज, सर्व लोकांना, मी डॉक्टर माणूस आहे, माझ्या दवाखान्यामध्ये सर्व लोक येतात आणि सुखी होतात। मी सर्वांना घेऊन चालणारा, सर्वधर्म समभाव ठेवणारा माणूस, पक्का आंबेडकराईट, पक्का बौद्ध माणूस आणि बौद्ध धम्माचं आचरण करणारा माणूस आहे। कोणत्याही बौद्ध समाजातल्या लोकांनी माझ्याबद्दल शंका कुशंका निर्माण करू नये। मी खैरलांजी आंदोलन लढलेलं आहे, डोक्यावर घेतलेलं आहे, MPD लावलेला, 14 दिवस जेलमध्ये राहिलेलो आहे। तसंच घाटकोपरचंही कांड जेव्हा झालं होतं त्याही वेळेस घाटकोपरच्या कांडामध्ये मरणाऱ्या दोन्ही लोकांना रेल्वेमध्ये पक्क्या नोकऱ्या लावून दिल्या, त्याही आंदोलनामध्ये होतो। इतरही जे काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये होतं। मधल्या काळात फक्त 1-2 आंदोलनं झाली, त्यावेळेस माझा पक्ष सत्तेत होता। सत्तेत पक्ष असल्यानंतर कार्यकर्त्यांना आंदोलन करता येत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे। परंतु जनतेच्या मनामध्ये ज्या काही भावना असतील त्या भावनांच्या सोबत मी सदैव आहे। जे काही जनतेला वाटते ते मलाही वाटते। आता नवीन एक नॅरेटिव्ह जाता जाता हे सांगून ठेवतो आहे की सुप्रीम कोर्टाचा 7 बेंचच्या जजेसचा निकाल आलेला आहे, जे ABCD करण्यात आलेला आहे आणि क्रिमी लेअरची संदर्भातही वातावरण निर्माण होत आहे। आता कुठेतरी ही एक नॅरेटिव्ह सेट होण्याच्या मार्गावर आहे। आता त्यांनी बाळसं पकडलेलं आहे। आता 29 तारखेला भारत बंद होणार आहे, आणखी काहीतरी होणार आहे। बांगलादेशामध्ये आरक्षणमुळे सरकार चाललं गेलेलं आहे। आता हेच आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट, तिथे सुप्रीम कोर्टानेच आदेश दिला होता, आता इथे सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेला आहे। तर हे जे आणखी या देशाला, माझी जनतेला नम्रतेची विनंती आहे की संविधानिक मार्गाने तुम्ही आंदोलन करा, आपली म्हणणे मांडा। आम्ही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं आधीच परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर टाकून दिलेलं आहे की साहेब, ह्या निर्णयामुळे थोडं वातावरण गरम होऊन राहिलेलं आहे बरं का। नवीन नॅरेटिव्ह सेट होण्याच्या आधी काहीतरी तुमचे स्टेटमेंट येऊ द्या आणि काय काय करायचं आहे ते ठरवून घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्याचं वाचन करून चांगले निर्णय घ्या, जेणेकरून नाहीतर महाराष्ट्रातली निवडणूक सर्व काही जे होते आहे हे विदर्भातूनच होते। नंतर जे काही नॅरेटिव्ह सेट होते, आरक्षण असो किंवा संविधान असो, संविधानावर बोलत असताना आणि आरक्षणावर बोलत असताना 10 विचारपूर्वक आपण बोललं पाहिजे। माझी जनतेला नम्र विनंती आहे की भारत देश
बाबासाहेब आंबेडकरांचा देश, आमच्या सर्वांचा देश अत्यंत सुंदर आहे. ह्या देशामध्ये आपल्याला राहायला मिळतं हे आपलं भाग्य आहे. या देशाला कुणाची नजर लागू नये म्हणून आपल्या सर्व भारतीयांनी या देशाला चांगलं ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं सरकार असो, आणखी कुणाचंही सरकार असो, सर्व सरकार देशाच्या एकता अखंडतेसाठी सदैव प्रयत्नरत राहतात. शंका कुशंका ठेवायचं नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण होते आम्हाला माहीत आहे. पक्ष सर्वांना चालवायचा असतो हे देखील आम्हाला माहीत आहे. परंतु पक्ष चालवित असताना देशाच्या अखंडतेवर, एकात्मतेवर कुठे घाला होत असेल असं वर्तणूक आपल्या हातून घडू नये, यासाठी कोणताही चुकीचा नॅरेटिव्हच्या पाठीमागे कृपा करून जाऊ नका. बांगलादेशचं उदाहरण आपल्या समोर आहे. हा सर्वांग सुंदर, सर्वात चांगली लोकशाही भारताची आहे. सर्वांग चांगली सुंदर घटना भारताची बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे. ही घटना, भारत देश, बाबासाहेबांची इज्जत, आमच्या सर्वांची इज्जत तुम्ही राखावी अशी नम्रतेची विनंती